नमस्कार मित्रांनो, मी अक्षय एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आघाडीवरती माझा विश्वास नाहीये, वेळ आली तर अपक्ष उमेदवार लढवणार, नाहीतर पाडापाडी करणार। उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत जे घडलं नाहीये ते यावेळी घडेल, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। तर गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॉमन मॅन वरून काऊमॅन झाल्याचं ज्योतिर्मठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। नारायणगडावरती दसरा मेळावा आयोजित करण्यात आला असून 12 बलुतेदार आणि सर्व समाजाने यात सहभागी व्हावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। मेळाव्याच्या नियोजनासाठी दवाखान्यातून सुट्टी घेऊन अंतरवाली सराटी येथे जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। दुपारी 12 वाजता डिस्चार्ज घेतोय, सुट्टी घेतोय, डिस्चार्ज घेऊन अंतरवालीला जाणार, कारण पुढची तयारी, कारण खूप अनेक वर्षानंतर दसरा मेळावा होतोय। अनेक वर्षानंतर खूप जणांची, आमच्या बांधवांची इच्छा होती की दसरा मेळावा हा झाला पाहिजे, आणि अनेक वर्षानंतर हा विराट असा मराठ्यांचा दसरा मेळावा नारायणगडावरती 12 तारखेला होतोय। त्यामुळे सगळे सुट्टी घेऊन सगळं बघण्यासाठी, निवेदनासाठी काय चाललंय, कसं आहे, त्यासाठी मला उद्या सुट्टी घ्यायला लागते। त्यामुळे उद्या 12 वाजता मी सुट्टी घेणार आहे आणि अंतरवालीकडे जाणार आहे, कारण अनेक वर्षानंतर जो हा मराठ्यांचा विराट असा दसरा मेळावा होतोय, राज्यातल्या मराठ्यांचे खूप इच्छा होती की आपलाही दसरा मेळावा असला पाहिजे, आपल्यालाही एकमेकाला विचाराची देवाणघेवाण करता आली पाहिजे, ही शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे, आपणही दसरा मेळावा घेतला पाहिजे, आपल्या अडीअडचणी, आपल्याही समस्या एकजुटीनं एकत्र येऊन राज्य लेवलवर मांडायला एक व्यासपीठ पाहिजे। त्यासाठी मराठा दसरा मेळावा होऊन ही अनेकांची अनेक वर्षापासून इच्छा होती, आणि म्हणून दसरा मेळावा होतोय। तुफान ताकदीनं मराठ्यांचे पोरं आता नारायणगडाकडे दसरा मेळाव्यासाठी येणार। प्रमुख वक्ते तुम्हीच असणार? मी बघतोय, आणि तिथे येणारे सगळे भक्त म्हणून येणार, कारण तो 18 पगड जातीचा 12 बलुतेदारांचा, सगळ्यांचा, शेतकऱ्यांचा दसरा मेळावा, पण तो दसरा मेळावा तुफान ताकदीने जैन समुदाय तिथे जमणार, आणि वेगानं मराठ्यांचे पोरं राज्यातल्या कानाकोपऱ्यातून नारायणगडाकडे। दसरा मेळावा म्हणजे दसरा मेळावा होणार, नादच नाही करायचं बाबा, असा दसरा मेळावा होणार। पूर्ण तयारी सुरू आहे गडावरती। मला तर रात्री म्हणजे काल 5 वाजता बैठक संपल्याच्या नंतर माहिती मिळाली, आता पक्का आकडा माहित नाही, परंतु आता अधिकृत सांगतोच म्हणले ते कमी जास्त होईल, 52,000 का काय नुसते स्वयंसेवक झाले। प्रत्येक तालुक्यातून 5-6 हजार स्वयंसेवक काम करण्यासाठी, इतकं विराट तयारी, प्रचंड मोठी तयारी तिथं सुरू झाली। आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची तीच इच्छा होती, एकदा मराठ्यांचा मेळावा, दसरा मेळावा असणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे, आणि तो झाला। आणि सगळ्यांनी यायचंय, आपल्या देवदर्शनासाठी यायचंय, एकमेकांचे आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी आपण तिथे यायचंय। महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता करण्याचा महायुती सरकारने निर्णय घेतलाय। या संबंधीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ज्योतिर्मठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या वतीने भागवत सत्संग आणि सनातन संमेलनात हजेरी लावली असता सन्मान करण्यात आलाय। लेकिन हमको प्रसन्नता है कि एकनाथ शिंदे नाम के इस व्यक्ति ने आज प्रस्ताव के द्वारा, कैबिनेट के प्रस्ताव के द्वारा गाय को माता कहकर के संबोधित कर दिया। ये कोई छोटी बात नहीं।
जिस चीज के लिए मां तरस रही थी, वो काम एकनाथ शिंदे ने करके दिखा दिया। रामधारी सिंह दिनकर राष्ट्र कवि हैं। उन्होंने अपनी कविता में एक जगह पे कहा है, तेजस्वी सम्मान खोजते नहीं गोत्र बतला के, पाते हैं जग में प्रशस्ति अपना कर्तव्य दिखला के। जो तेजस्वी होता है वो गोत्र नहीं बताता कि मैं अमुक गोत्र का हूं इसलिए मेरा सम्मान करो। वो अपना कर्तव्य करता है और अपने कर्तव्य के बल पर सम्मान प्राप्त करता है। आज एकनाथ शिंदे ये जो आचार्यों का आशीर्वाद प्राप्त कर रहे हैं, ये जो आपका प्यार प्राप्त कर रहे हैं, इसके लिए इन्होंने हिम्मत की है। 78 साल से आपके देश के जाने कितने प्रदेशों के जाने कितने मुख्यमंत्रियों ने जो हिम्मत नहीं की, वो हिम्मत एकनाथ शिंदे ने करके आज दिखाई है। गाय माता कही जाती है। लोग हमसे कहते थे आप लोग माता कहते हैं, गाय तो माता है, बेटा कहाँ है, बेटा तो दिखाओ। अब हम कम से कम जो इस तरह का प्रश्न हमसे करते हैं, हम उनको बता देंगे, बेटा देखना है तो एकनाथ को देख ले, ये है गाय का बेटा। अभी ये कह रहे थे कि सीएम का मतलब चीफ मिनिस्टर नहीं, सीएम का मतलब कॉमन मैन है। हम कहते हैं सीएम का मतलब काउज मैन। अगर किसी ने 56 इंच की छाती दिखाई है तो फीता टेप इंची टेप लेकर के नाप लो। आज की तारीख में इस देश में एक ही आदमी की छाती 56 इंची की है और वो है एकनाथ शिंदे। भारतीय कंपनी सचिव संस्था ICSI देशभरात महाराष्ट्र अव्वल असून ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असं प्रतिपादन ICSIचे अध्यक्ष CSB नरसिंह यांनी छत्रपती संभाजीनगर शाखेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत केलं आहे। महाराज इधर चैप्टर का 23rd फाउंडेशन डे है। संभाजी छत्रपति शिवाजी महाराज की संभाजीनगर का चैप्टर का 23rd फाउंडेशन डे है। आज इधर आए हुए हम लोग, हमारे साथ है मेरा वाइस प्रेसिडेंट श्री धनंजय शुक्ला जी, और लेफ्ट में हमारा काउंसिल मेंबर है, ये पूना का है मिस्टर पवन चंदर, इसका आगे गौरव वर्मा है वाइस चेयरमैन। तो हमारी ये आज का प्रोग्राम है। इधर बीएड में स्टूडेंट्स के साथ हमारा मीटिंग किया था, उसके बाद प्रेस मीट हुआ है। प्रेस मीट में हमने काफ़ी कुछ बता दिया अबाउट द प्रोग्राम, अबाउट द एंटायर इंस्टीट्यूट फंक्शन, और कंपनी सेक्रेटरी का रोल क्या है ये भी इसके बारे में भी बताया। जो इम्पोर्टेंस है कंपनी सेक्रेटरी के जो डिमांड आइंदा वर्ष में बहुत बढ़ने वाला है, और इसके लिए हम लोग कंसंट्रेट कर रहे हैं कैरियर अवेयरनेस प्रोग्राम करने के लिए, सो दैट हमारी ज़्यादा नंबर ऑफ स्टूडेंट्स ज्वाइन करें। ज्वाइन करने से नंबर ऑफ पास आउट ज़्यादा हो जाएगा, फिर नंबर ऑफ मेंबर्स भी ज़्यादा होगा। रिक्वायरमेंट जो है बढ़ते जा रहा है, कम नहीं हो रहा है, और ये अकेले एक ही प्रोफेशन है जिसमें मैंडेटरी अपॉइंटमेंट रहता है। दैट इज़ कंपनीज एक्ट के अंदर कंपनी सेक्रेटरी मैंडेटरी अपॉइंट करना है, बाकी कोई प्रोफेशन का ऐसा मैंडेटरी अपॉइंटमेंट नहीं है एज एन एम्प्लॉई। सो ये इम्पोर्टेंट, एंड इसका ऑल लिस्टेड कंपनीज विद कैपिटल 10 करोड़ के ऊपर इस लोग का अपॉइंटमेंट मैंडेटरी है। एंड जो रिक्वायरमेंट है अभी करीबन हमारा 73-74,000 मेंबर्स हैं, बट इन द ईयर्स टू कम बाय 2030 एक्सपेक्टेशन इज दैट विल टच 1 लाख मेंबर्स का रिक्वायरमेंट होगी। उस हिसाब से हम लोग प्लान कर रहे हैं, और विकसित भारत जो प्राइम मिनिस्टर का एम है 2047 में 30 करोड़ 30 बिलियन 30 ट्रिलियन बनने के लिए, वेयर वी विल बी वन ऑफ द लार्जेस्ट इकोनॉमी इन द वर्ल्ड अलोंगसाइड दैट ऑफ USA एंड चाइना। तो उस टाइम पे हमारी रिक्वायरमेंट है 1.5 लाख मेंबर्स की ज़रूरत पड़ेगी। इसीलिए हम लोग उसके हिसाब से जो भी करना है कर रहे हैं। हमारी कोशिश अच्छा प्रोग्रेस है, एंड इनफैक्ट हमारी पास आउट स्टूडेंट्स भी बढ़ गया। सर्टन एक्शन विच हैज़ बीन टेकन, हम लोग जो ट्यूशन ओरल ट्यूशन हम लोग फ्री में दे रहे हैं, और एग्जामिनेशन टाइम में फ्री में दे देते हैं। फिर जितने भी कोर्स किया था वो सब वेबसाइट में डाल के रखा है। जो स्टूडेंट अटेंड नहीं कर पाया एक दिन, तो अगले दिन वो जो क्लासेस मिस नहीं करना चाहते हैं तो अटेंड भी कर सकते हैं। इसके हिसाब से हमारी एक्सपेक्टेशन बढ़ने के लिए
we are doing all that is needed for that. Thank you very much. सिनेमागृहात प्रसारित होणाऱ्या अगोदरच राजकीय वर्तुळात गाजत असलेल्या धर्मवीर 2 या मराठी चित्रपटातील कलाकार शहरात आले असता त्यांनी एडीएन सोबत संवाद साधलाय. चला तर थेट धर्मवीर 2च्या कलाकारांकडे. ते कसं आहे माहिती का, सगळ्यात दिघे साहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता तो, जे माझ्या वयाचे किंवा मी, प्रसाद, मंगेश, पिठ्याबाई, आम्ही सेम एजचे. आमच्या एजचे 45-50 मधले बरेच जण इथं असतील. आपल्या वेळी सुरू झालं बघा प्रिलिम एक्झाम किंवा सराव परीक्षा 85 नंतर. ह्या सराव परीक्षा खरं तर शिवसेनेचा वाटा त्यात महत्वाचा आहे. दिघे साहेबांना पोरांच्या ज्या आत्महत्या व्हायच्या त्यांनी ते डिस्टर्ब व्हायचे. आनंद काका म्हणून ते खूप प्रसिद्ध होते. ते क्रिकेटचं किट पण वाटायचे. तर ना त्या लहान पोरांचं दुःख आपण कधी सोडवणार राजकारणी, का आपण आयुष्यभर सत्ता आणायच्या, सत्ता पाडायच्या, महापौर. तसा सीन पण आहे बघा. ते वसंत डावखरेंशी बोलतात, तर डावखरे साहेब आणि दिघे साहेब बोलतात एकमेकांशी की आपण राजकारणी काही एकमेकांचे हे करणार का. अरे दारात येणाऱ्या 14 वर्षांच्या पोराचं मन कधी ओळखणार. त्याच्यासाठी तो सीन केलता आणि चांगला मुद्दा मांडला की त्या सराव परीक्षा झाल्या पाहिजेत. आपलं काय होतं, आपली शिक्षण पद्धत एक्झामला लय भसकेने अंगावर सोडते. पोरं जून, जुलै, ऑगस्ट तर पीटीची लेक्चर्स ह्याच्यातच जातो. डिसेंबर, जानेवारी तर गॅदरिंग बिदरिंग मध्येच जातो. दिवाळी, ईद, नाताळाच्या सुट्ट्यामध्ये येतात आणि एकदम परीक्षा येते झटकेने. तर ही परीक्षा पद्धत याच्यावर भाष्य केलंय. तर सत्ता तर आता तरी राज्य आणि केंद्र दोन्हीकडे आहे. तर तुम्ही म्हटला तसा हा मुद्दा मंगेश जी त्यांच्या खूप जवळचे आहेत, तर मंगेशजींनी हा मुद्दा पोहोचवावा की त्या सर्व परीक्षांना अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल. म्हणजे चांगला मुद्दा आहे तो हा साहेबांपर्यंत पोहोचून ह्याच्यावर काय करता येईल याचा विचार करा. सिनेमामध्ये सीन पण आहे तसं की राजकीय पक्षाचे कार्यकर्ता त्याचा सन्मान करायला. वा बघा, म्हणजे तुम्ही सिनेमा पाहिलाय, ज्याने सिनेमा पाहिला ना तो या सीनवर बोलेल की दिघे साहेबांचा सीन आहे की बाबा काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यात भांडणं होती आणि पिठ्याबाईचाच सीन येतो. तर हेमंत पवार नावाचं कॅरेक्टर मारायला लागतं, तसं दिघे साहेब चिडतात. तो पण तुझ्यासारखा कार्यकर्ता आहे, एका कार्यकर्त्याने दुसऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान करायला शिका. तर हे महत्वाचं आहे. आणि आज जी परिस्थिती आहे झपाक त्याच्यात तर कार्यकर्त्यांनी एकमेकांना सांभाळलं पाहिजे. ज्यांनी सिनेमा पाहिला तो या सीनवर बोलेल. खूप महत्वाचं आहे ते तुम्ही बोलता ते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का, मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय, आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तू ग हे कुठून आणला साडी पण? वा, छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर. आई, कोणाचा तरी मेसेज आलाय बघ. मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार. लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार.
घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मी खेळणार, चल मी घेणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरतो की नाही? भरतो की. मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ
महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. मंत्री धनंजय मुंडे यांची गुंडगिरी संपवण्यासाठी परळीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं प्रतिपादन करून मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केलंय. त्यांनी आगामी निवडणुकीच्या रणनीती संदर्भात पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे येणारी विधानसभा जे 2024ची विधानसभा आहे. मी स्वराज्य शक्ती सेना पक्षातर्फे सगळ्यांच्या आवाहन करते, जे भी महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी लोक आहे त्यांचं मी आवाहन करते की पुढे या आणि हे जे मोठे मोठे राजकारणी आणि मोठे मोठे पक्ष आहे त्यांच्या जे पापाचा घडा भरलेला आहे त्यांच्या वाचा फोडण्यासाठी माझ्यासोबत या आणि हे लोकांना लढा द्या. आणि मी स्वतः जे आहे परली विधानसभामध्ये धनंजय मुंडे विरोधात उभे राहणार आहे. आज वेळ आलेली आहे. परलीची जनता से मी निवेदन करते की आज वेळ आलेली आहे. हे गुंडे लोकांची गुंडेशाही धडपशाही ज्याच्यामुळे आज परलीमध्ये खूप लोकांचे मर्डर झालेले आहे, खूप लोकांचे महिलांचे बलात्कार झालेले आहे आणि खूप लोकांची जमिनी जे गोरगरीब लोकांची जमिनी हिचकून घेतलेली आहे. सगळे माझ्याकडे पुरावे आहे. आणि असे लोकांची जे दंडपशाही धडपशाही लोकांना आज हे लोक मोठे मोठे राजकारणी लोक समाजाचे नावावर राजकारण करताय आणि स्वतःचे समाजाचे लोकांना खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकताय, स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकताय. असे धडपशाहीवाले गुंडगर्दी गँगको हे लोक समाजकारणी नाही आहे. हे लोक समाजाचे रक्षक नाही आहे. व्हाईट कॉलरमध्ये गुंड गँग आहे. आज सगळे महाराष्ट्राची जनता आणि परलीची जनता बघू शकते. आज एक शेतकरीपासून एक व्यापारी वर्ग परेशान आहे. परलीमध्ये असे काही शेतकरी परलीमध्ये आज बघू शकता असे काही शेतकरी आहे जिनने आत्महत्या केली आहे. परलीमध्ये आज असे काही व्यापारी आहे जे परली सोडून गेलेले आहे फक्त हे लोकांची दंडपशाही मुळे. आणि आज मी परली की जनता, बीड की जनता आणि महाराष्ट्राची जनता, पूर्ण महाराष्ट्राची जनताची मी हात जोडून विनंती करते. हे जे दंडपशाही धडपशाही आणि हे सगळी गुंडगर्दी जे चालू आहे त्याच्या विरोधात मी एक महिला असताना एक लढा उभा केलेला आहे. त्याच्यासोबत माझ्या साथ द्या आणि येणारी निवडणूकमध्ये मी परली विधानसभा आणि बीड विधानसभा 2 जागी मी फॉर्म भरणार आहे. थोर समाज सुधारक पेरियार रामासामी, प्रबोधनकार ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान, संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ आणि सत्यशोधक संविधानी संघाच्या वतीने भव्य प्रबोधन रॅली काढून या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. थोर समाज सुधारक पेरियर रामासामी, प्रबोधनकार ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त भव्य प्रबोधन रॅली काढून या महापुरुषांना अभिवादन करण्यात आलं होतं. या रॅलीची सुरुवात क्रांती चौक येथून करण्यात आली. यावेळी न्यायाधीश DR शेळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथरीकर, रामभाऊ पेरकर, इलियास किरमाणे, कॉम्रेड अभय टाकसाळ, माजी सभापती तथा शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान सचिव मिलिंद दाभाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्रामध्ये पेरियर रामासामी यांचा पहिला पुतळा उभारणारे प्राचार्य सुनील वाकेकर यांचा विशेष सत्कार आयोजन समितीच्या वतीने शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सदर महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपापले विचार प्रकट केले.
त्यानंतर प्रबोधन रॅलीला सुरुवात करण्यात आली। सदर प्रबोधन रॅलीमध्ये विद्यार्थी विविध महापुरुषांचे तैलचित्र आणि त्यांचे लिखित स्वरूपातील विचारांचे फोटो घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। सदर रॅली क्रांती चौकातून सुरू होऊन पैठण गेट, गुलमंडी, औरंगपुरा येथील राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खडकेश्वर मार्गे मिल कॉर्नर येथे विसर्जित करण्यात आले। मिल कॉर्नर येथील राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान, संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ आणि संत्यशोधक संविधानी संघाच्या वतीने करण्यात आलाय। दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये भव्य प्रबोधन रॅली काढून या महापुरुषांना महाराष्ट्र राज्यात प्रथमच अशी भव्य दिव्य अभिवादन करण्यात आल्याचं या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। थोर समाज सुधारक पेरियार रामासामी आणि यांच्यासारखे झालेले अन्य काही थोर समाज सुधारक महापुरुष यांच्यासारखे क्रांतिकारक विचार पुढच्या पिढीला कळावे म्हणून शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांनी सत्यशोधक संविधानी संघाची स्थापना केली असून त्या अंतर्गत सामाजिक कार्य पुढे अविरत सुरू ठेवणार असल्याची माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे। जयंती ही खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांचा जागर करून करायला हवी आणि ती परंपरा कबीर शिक्षण संस्था अत्यंत समर्थपणे आदरणीय माझे काका माधवरावजी बोर्डे यांचा वारसा पुढे नेत ही संस्था धनंजय बोर्डे आणि सर्व बोर्डे कुटुंबीय आणि त्यांचे सर्व शिक्षक वृंद सहकारी यांच्या सर्वांच्या टीम वर्कवर हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे। याचा देखील मला अभिमान आहे आणि याचं देखील मला अत्यंत कौतुक वाटतं। आज ज्यांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत हे दोन महामानव म्हणजे पेरियार रामस्वामी आणि प्रबोधनकार ठाकरे, एक दक्षिणेतला आणि एक आपल्या महाराष्ट्रात। हे दोघेही अत्यंत बंडखोर आणि विद्रोही स्वरूपाचे हे महामानव आहेत। भारतातील दोन खासदार तामिळनाडूचे धूल साहेब आणि आम आदमी पार्टीचे गौतम पाल साहेब एवढे मोठे व्यक्तिमत्व आमदार खासदार त्या कार्यक्रमाला उपस्थित असताना त्यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं लोकार्पण होणार होतं। परंतु या ठिकाणी जी मनुवादी व्यवस्था आहे, ब्राह्मणवादी व्यवस्था आहे, ब्राह्मणवादी व्यवस्थेचं शासन आहे, या शासनाने त्या सगळी कार्यकर्त्यांना स्वतःच्या कॅम्पसमध्ये स्वतःच्या पैशाने स्वतःच्या मर्जीने स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाचा अधिकार असून स्वतःच्या पैशाने मारलेल्या पुतळ्याचं उद्घाटन सुद्धा केलेलं नाही। आम्ही स्वतःच्या ठिकाणी उपस्थित होतो। मी म्हणतो होतो की मला पोलिसांना लाठीचार्ज जोड्या किंवा खेळण्यात जोड्या मी स्वतः उद्घाटन केलेलं आहे, परंतु त्यांनी सांगितलं की आपल्याकडे पाहुणे आलेले आणि त्यांना सांगतोय आणि मला केळी सांगितलंय की या ठिकाणी करून दाखल केलं पाहिजे। एवढे लोक प्रतिनिधी असतील त्या सर्वांवर आम्ही गुन्हे दाखल करू। हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर बंडगर लिखित होय होय वारकरी या वारकरी। यावेळी ज्ञानेश्वर बंडगर यांनी संपादित केलेला निर्धार या हरिभक्त पारायण रामदास महाराज जाधव यांच्या स्मृतिग्रंथ यांचा शांताराम बापू पंधेरे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा नुकताच नांदारपूरकर सभागृहामध्ये पार पडलाय। हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर बंडगर लिखित होय होय वारकरी या वारकरी मूल्य विचारांवरती आधारलेल्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच नांदापूरकर सभागृहामध्ये पार पडलाय। यावेळी ज्ञानेश्वर बंडगर यांनी संपादित केलेल्या निर्धार या हरिभक्त पारायण रामदास महाराज जाधव यांच्या स्मृती ग्रंथाचंही प्रकाशन यावेळी करण्यात आलंय। वारकरी विचारांचा प्रभाव असलेले सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते शांताराम बापू पंधेरे यांच्या हस्ते या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झालाय। यावेळी विशेष अतिथी म्हणून कैकाडी बाबा मठाचे प्रमुख भारत महाराज जाधव, विचारवंत उमेश बगाडे, के.ई. हरिदास, डॉक्टर श्रीरंग गायकवाड आणि ओमश्री दत्तोपासक आदी मान्यवर उपस्थित होते। संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर श्रीरंग गायकवाड यांनी ज्ञानेश्वर बंडगर यांची मुलाखत घेतली। सूत्रसंचलन दिव्या देशमुख यांनी तर प्रास्ताविक सौरभ आवटे यांनी केला, तर आभार कार्तिक कराड यांनी केलाय। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैचारिक कट्टा या संघटनेतल्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतला। वर्गातले पूर्वीचे महाराज चव्हाणांचे भक्त ते म्हणजे माझ्या वर्गाला उद्याचे उद्याचं मोबाईल काम केलं आणि मग ते त्यांच्या ग्रुपवरून मोबाईल आले गेले
होते आणि त्यांनी एक यज्ञ केला. आता यज्ञ वगैरे काय वारकरी परंपरेत बसत नाही. माऊलींनी स्वच्छ सांगितलेलं योग याग विधी येणे डोळे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म यज्ञ वगैरे हे सगळं दांभिकपण आहे. पण एका जणांनी यज्ञ केला, प्रसिद्धीपोटी वगैरे लोक यज्ञ करतात, तर यज्ञ केला आणि त्या यज्ञासाठी त्यांनी गाडगे बाबांना बोलवलं. गाडगे बाबांचं नाव टाकलं आणि गाडगे बाबांना निमंत्रण द्यायला गेले. ते गाडगे बाबांना माहीतच होतं कारण सगळ्या वृत्तपत्रात वगैरे त्याच्या बातम्या आल्या होत्या. गाडगे बाबा म्हटले मी घसा फोडून आयुष्यभर हे सांगत आलो की यज्ञ वगैरे काय वारकरी परंपरेत बसत नाही आणि तुम्ही अशा प्रकारचा यज्ञ वगैरे केला तरी हे यज्ञाचं लफडं काय मला सांगू नका. ते म्हटले नाही आहो, तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे. मी कधी सांगितलं तर तुम्ही स्वप्नात आले होते आणि स्वप्नात तुम्ही प्रेरणा दिली त्यामुळे आम्ही यज्ञ केलेले आहे. गाडगे बाबा म्हणले मग असं करा, माझ्या प्रेरणेलाच घेऊन जावा म्हणजे यज्ञ आणि त्या प्रेरणेला यज्ञाजवळ उभी करा. मग ते गप्प झाले. त्याच्यावर गाडगे बाबांनी सांगितलं की मी येणार आहे तुमच्या यज्ञाला, पण यज्ञासाठी नाही, यज्ञामध्ये जे लोक जेवायला बसतील त्यांच्या उलट्या पत्रावळ्या खरकट उचलायला मी येणार आहे. आणि असा हा किस्सा आहे की अनुयायीच आपल्या महामानवाचा विचार स्वीकारत नाही की त्यांना समजत नाही. काही वेळेला प्रलोभनाला बळी पडून तो विचार बाजूला करून मग दुसरी परंपरा सांगायची. मैत्री वैचारिकता शोधते असं प्रतिपादन निवृत्त शिक्षक AB गायकवाड यांनी गंगापूर येथे जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या 1983च्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या मेळाव्याप्रसंगी केले. सदर मेळावा हा उत्साहात संपन्न झालाय. गंगापूर जिल्हा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा गंगापूर येथील 1983 वर्षीच्या 10वी बॅचच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मेळावा 29 सप्टेंबर 2024 रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय गंगापूर येथे संपन्न झाला. या मेळाव्यास या बॅचला इंग्रजी विषय शिकवणारे निवृत्त शिक्षक AB गायकवाड हे प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्यास 33 वर्ग मित्रांची व मैत्रिणींची तब्बल 41 वर्षानंतर मेळाव्यात भेट झाली आहे. काही मित्र सपत्नीक मेळाव्यास उपस्थित होते. 4 तपानंतर झालेल्या या भेटीतून अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. 41 वर्षापूर्वी बंद केलेल्या सुंदर क्षणाच्या आठवणीच्या पुस्तकाला वाचायला सुरुवात झाली, ती पुन्हा विद्यार्थ्यांच्या ओळखीने. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय धिवर यांनी केलं व प्रास्ताविक डॉक्टर प्राध्यापक दिलीप खैरनार यांनी केलंय. मेळाव्याचं आयोजन ॲडव्होकेट सुनील जाधव यांनी मेळाव्यासंबंधी आपलं मनोगत व्यक्त केलं. इतर मित्रमैत्रिणी स्वतःही त्यांची ओळख व मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनोळखी वाटणारे पण एकमेकांचे बदललेले चेहरे, राहणीमान, बोलीभाषा यांचं निरीक्षण करत बालपणातील आठवणींनी सर्वांचे डोळे आनंदी होऊन गेले. 10वीच्या परीक्षेनंतर सर्वच जण वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झालं. कोणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेलं व तिकडेच स्थायिक झालं, तर कोणी नोकरीनिमित्त बाहेर जिल्ह्यामध्ये गेलं, तिकडेही स्थायिक झालं, तर कोणी स्वतःच्या व्यवसायात, काही शेतीमध्ये सक्रिय झाले. नंतर कोण कुठे स्थायिक झालं याची कोणालाही माहिती वर्गमित्रांना नव्हती. मात्र काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांना भेटण्याचं ठरवून या मेळाव्याचं आयोजन केलं व मेळाव्यानिमित्त सर्वजण एकत्र आले. प्रारंभी इंग्रजी विषयाचे निवृत्त शिक्षक AB गायकवाड सर यांचा शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. मी पेरले ते चांगलेच उगवले, ओल्ड इज गोल्ड, द मॅन इज नॉन बाय कंपनी ही किप्स या अलंकार वाक्यप्रचाराचा उल्लेख सत्कारमूर्ती व प्रमुख पाहुणे निवृत्त शिक्षक AB गायकवाड सर यांनी आपल्या भाषणात करून विद्यार्थी व विद्यार्थिनीने केलेला हा सत्कार त्यांच्या कायम स्मरणात राहील असं आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं. यानंतर सर्वांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही मित्र हयात नाहीयेत अशा मित्रांसाठी 2 मिनिटे स्तब्ध होऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. या मेळाव्याचा समारोप राष्ट्रगीताने झाला. पुढील नियोजन उपक्रमामध्ये निधन पावलेल्या मित्राच्या कुटुंबाला आर्थिक, मानसिक आधार देणं, शाळेसाठी साहित्य पुरवणं, शाळेकरिता विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांची व्याख्याने उपलब्ध करून देणं, 80व्या दशकातील शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन, विद्यार्थी समतोल घडवून आणणं व त्यांच्या यथोचित सत्कार करणं इत्यादी बाबी समाविष्ट करण्यात आला. शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचा निश्चय करून एकमेकांचा निरोप घेतला. या प्रसंगी ॲडव्होकेट सुनील जाधव, डॉक्टर प्राध्यापक दिलीप खैरनार, संजय धिवर, रमाकांत बनसोड, सौ कल्पना कपिल अधापुरे, सौ सुनीता शिंदे भवार, सौ चित्रा बारवाल चुंगडे, विजय शिवाळे, संजय जोशी, विजय कुलकर्णी, अजय पोटे, प्रभाकर साबणे, संजय शिर्के, विलास भालेराव, पद्माकर धुमाळ, किशोर कुमावत, दादासाहेब काकडे, राजेंद्र राजपूत, सादेक चाऊस, जालिंदर ठोंबरे, शंकर बोरुडे, हुसेन शेख, आयुब शेख, भीमराज निरफळ, सुलेमान शेख, श्याम तिवारी, उदय जोशी, भाऊसाहेब वाकडे, नित्यानंद ढगे, सुरेश शेळके,
उत्तम वारकर, अप्पा पाटील, दिगंबर चिडे, अशोक जगदाळे, ॲडव्होकेट सुहास जोशी, सतीश जोशी, विजय कुलकर्णी, मंगेश थोरात, लक्ष्मण मोगल हे सर्व मित्र व मैत्रिणी तब्बल 41 वर्षांनी आलेल्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार बनले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आघाडीवरती माझा विश्वास नाहीये. वेळ आली तर अपक्ष उमेदवार लढवणार, नाहीतर पाडापाडी करणार. उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत जे घडलं नाहीये ते यावेळी घडेल. मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. तर गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॉमन मॅन वरून काऊमॅन झाल्याचं ज्योतिर्मठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.